मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी फॅक्टरी येथील सौ सरिता मधुकर बोर्डे यांना त्यांच्या जळालेल्या स्विफ्ट डिझायर कारच्या विमा दाव्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अहिल्यानगर यांनी न्याय देत विमा कंपनीला सुमारे 2,80,000 रुपयांची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले आहेत। सौ बोर्डे यांच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाली होती। वाहनाचा वैध विमा असूनही दावा मंजूर करण्यास विलंब होत असल्यानं त्यांनी गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनी आणि कांकरिया शोरूम यांच्या विरोधामध्ये ग्राहक आयोगामध्ये तक्रार दाखल केली होती। जवळपास 3 वर्ष चाललेल्या सुनावणीनंतर आयोगानं तक्रारदाराच्या बाजूनं निकाल देत वाहनाची IDV रक्कम तक्रार दाखल केल्यापासून 6% व्याज, मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई तसेच न्यायालयीन खर्च देण्याचे आदेश दिले। या सर्व रकमा मिळून तक्रारदारास सुमारे 2,80,000चा लाभ झाला आहे। आयोगाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर पहिल्याच नोटिशीनंतर विमा कंपनीनं संपूर्ण मंजूर रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे। त्यामुळे सौ सरिता बोर्डे यांनी समाधान व्यक्त केलंय। ग्राहक न्यायालयानुसार सामान्य नागरिकांना देखील न्याय मिळू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रकरणात तक्रारदाराची बाजू ॲडव्होकेट पल्लवी कांबळे यांनी प्रभावीपणे मांडली आहे आणि त्यांच्या यशस्वी युक्तिवादामुळेच तक्रारदारास न्याय मिळाला आहे। त्यामुळे राहुरी परिसरात तसेच विधी क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं कौतुक होत आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट पल्लवी कांबळे, ग्राहक न्यायालय अहिल्यानगर येथे मी सरिता मधुकर बोर्डे यांच्या नावाने ग्राहक न्यायालयामध्ये केस दाखल केली होती। त्याच्यामध्ये गो डिजिट या इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात ही केस दाखल केली होती। सदरची केस अशाची पार्श्वभूमी अशी होती की सदरची केस ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमची गाडी आम्ही जेव्हा शोरूमला नेली, त्याच्यानंतर शोरूममधून दुसऱ्या दिवशी आम्हाला वर्कशॉपला न्यायची होती। तिथं नेताना शोरूममधून गाडीवर उचलताना क्रेननी तिला पूर्ण आग लागली आणि गाडी पूर्ण जळून खाक झाली। त्यानंतर इन्शुरन्स कंपनीने काही कारणं देत आमची गाडीचा इन्शुरन्स देण्याचा नकार दिला। त्यानंतर ही केस आम्ही 2023मध्ये दाखल केली अहिल्यानगरच्या ग्राहक न्यायालयामध्ये। त्यानंतर 3 वर्षांच्या लढ्यानंतर आम्हाला त्या केसमध्ये एकदम समाधानकारक यश प्राप्त झालेलं आहे। सदरच्या निकालामध्ये आम्हाला 2,80,000 इतकी रक्कम मिळाली आहे। या रकमेमध्ये IDVची पूर्ण रक्कम, अर्जाचा खर्च, मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई अशा पद्धतीने आम्हाला सगळ्या गोष्टी एकत्रित करून आम्हाला 2,80,000चा इन्शुरन्स त्यांनी दिलेला आहे। त्यानंतर आम्ही दरखास्त दाखल केली। हा निकाल 10 जानेवारी 2026 रोजी लागला। त्यानंतर आम्ही दरखास्त दाखल केल्या लगेचच इन्शुरन्स कंपनीने आमच्या सर्व मागण्या मान्य करून आम्हाला सदरचा निकाल दिलेला आहे।
हा निकाल लागला, त्यामुळं आमचे क्लायंटही खुश आहेत. प्रत्येक नागरिकाला, ग्राहकाला आपल्या न्यायासाठी भांडण्याचा अधिकार, हक्क आहे. अगदीच कमी दरामध्येही या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. ग्राहकाला आजपर्यंत हे माहीत नसतं की आपल्याला न्याय इथं कधी मिळेल, किती मिळेल. न्याय हा नक्कीच मिळतो. खऱ्याच्या बाजूनी न्याय हा होतोच. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला माझं असं आवाहन आहे की आपण कुठल्याही आपल्या संदर्भात झालेल्या केसेस ज्या ग्राहक न्यायालयाशी संबंधित आहेत किंवा कुठल्याही न्यायाशी संबंधित आहेत, तर तुम्ही खरंच कोर्टामध्ये जाऊन तुमची दाद मागू शकता. इतका छान निकाल आपल्याला लागू शकतो. यामध्ये इन्शुरन्स कंपनीने आम्हाला एकही रुपया कमी केला नाही किंवा कुठल्याही कॉम्प्रोमाइजलाही त्यांनी उतरवलं नाही. ज्यावेळेस आपली बाजू खरी असती तेव्हा आपण व्यवस्थित पद्धतीने जर समोर मांडली, आर्ग्युमेंट केलं, युक्तिवाद केला, तर त्या पद्धतीने आपल्याला न्याय मिळतो. नमस्कार, मी सरिता मधुकर बोर्डे. मी जिल्हा परिषद शिक्षिका आहे आणि 2023 साली आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस माझा मुलगा गाडी चालवत होता. त्यावेळेस आमची गाडी जी आहे ती पूर्ण लॉसमध्ये गेली होती. त्यानंतर आम्ही जो गाडीचा आमचा IDV होता त्यासाठी आम्ही इन्शुरन्स कंपनीला खूप वेळेस विनंती केली की आम्हाला निदान आमचा IDV तरी मिळावा. परंतु जे इन्शुरन्स कंपनी आहे त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर माझे मावस भाऊ प्रमोद काळपुंड यांनी मला सांगितलं की आपण न्यायालयात जाऊ आणि आपण आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढा आपण देऊया. त्यानंतर आम्ही ॲडव्होकेट पल्लवी कांबळे मॅडम यांच्याकडे आलो आणि त्यांना आम्ही सर्व सांगितलं की आमचं असं प्रकरण झालेलं आहे म्हणून. त्यानंतर कांबळे मॅडम यांनी आमचं जिल्हा जे ग्राहक न्यायालय आहे त्या ठिकाणी आपण दावा दाखल करूया असं त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही 2023 साली आमचा दावा दाखल केला. त्यावेळेस दाव्यामध्ये आमची जे मागण्या होत्या, मॅडमने आपलं कौशल्य वापरून त्यांनी पूर्ण जो दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये IDVची रक्कम, त्यानंतर शारीरिक मानसिक त्रास, नंतर आमचा जो वकिलांचा खर्च असं मिळून जी रक्कम आहे आणि त्या रकमेवरती ही जी रक्कम आहे ती रक्कम आणि त्या रकमेवरती 6% ज्यावेळेस आम्ही केस दाखल केली त्या दिवसापासनं 6% व्याजदराने आम्हाला रक्कम मिळावी अशी त्यांनी कोर्टाकडे दावा दाखल केला. आणि त्याचप्रमाणे अगदी आता जो निकाल लागला आहे त्या निकालामध्ये ह्या संपूर्ण ज्या मागण्या होत्या, कांबळे मॅडम ज्या मागण्या दावा केला होता त्यानुसार आम्हाला पूर्ण रक्कम 2,80,000ची रक्कम आम्हाला मिळालेली आहे. आणि खरोखर आपण जे म्हणतो की आपण न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे, नाहीतर आपण कोर्टाची पायरी आणि डॉक्टर यांच्याकडे आपण शक्यतो जाण्याचं टाळतो, पण आपल्या हक्कासाठी आपण नक्कीच कोर्टापर्यंत गेलं पाहिजे. आणि जे जिल्हा ग्राहक न्यायालय आहे त्या ग्राहक न्यायालयाने आम्हाला अतिशय छान असा जो आहे निर्णय दिला आणि त्याच्यावरून आम्हाला गो डिजिट इन्शुरन्स कंपनीकडनं 2,80,000 मिळाले. त्याबद्दल मी कांबळे मॅडम, जिल्हा ग्राहक न्यायालय यांचे आभार मानते. धन्यवाद. महेश दाने, C24 तास, अहिल्यानगर.